नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध आपल्या सर्वांच्या जीवनाशी आहे आणि तो म्हणजे यूपीआय। आपण सर्वजण यूपीआयचा वापर करतो, मग ते किराणा दुकान असो, चहाची टपरी असो किंवा मॉलमध्ये शॉपिंग। स्कॅन करा, पैसे पाठवा आणि काम झालं। पण या यूपीआयच्या मागे एक खूप मोठं नेटवर्क काम करतं आणि त्याच्या संचालनासाठी मोठा खर्चही येतो। आता 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआयच्या नियमांमध्ये काही बदल झाले आहेत आणि भविष्यात यूपीआय नेहमीसाठी मोफत राहणार नाही असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले आहेत। चला तर जाणून घेऊया यूपीआयच्या या नवीन बदलांविषयी आणि याचा आपल्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो। सर्वात आधी आपण पाहूया की यूपीआय काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे। यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ही भारताची डिजिटल पेमेंट क्रांती आहे। 2016 मध्ये सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मने पेमेंट इतके सोपे केले आहे की आज दर महिन्याला अब्जावधी व्यवहार यूपीआयवर होतात। चहावाल्यापासून ते शॉपिंग मॉलपर्यंत प्रत्येक ठिकाणी यूपीआयचा वापर होत आहे। पण यामागे बँका, एनपीसीआय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पेमेंट ॲप्सचं एक मोठं नेटवर्क आहे। या सर्वांची देखभाल करण्यासाठी प्रचंड खर्च येतो, जो आतापर्यंत सरकार अनुदानाच्या स्वरूपात उचलत होते। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एनपीसीआयने 1 ऑगस्टपासून काही नवीन नियम लागू केले आहेत, ज्याचा उद्देश यूपीआय प्रणालीला अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुरळीत बनवणे आहे। हे बदल काय आहेत? 1. बॅलन्स चेकवर मर्यादा। आता तुम्ही दिवसातून फक्त 50 वेळा बँक बॅलन्स तपासू शकता। 2. प्रलंबित पेमेंट्सची स्थिती। जर एखादे पेमेंट प्रलंबित असेल तर त्याची स्थिती तुम्ही फक्त 3 वेळा तपासू शकता आणि प्रत्येक तपासणीमध्ये 90 सेकंदांचे अंतर ठेवावे लागेल। 3. ऑटो पेमेंटमध्ये बदल। ईएमआय, अॅमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन सारखे ऑटो पेमेंट्स आता फक्त नॉन पीक अवर्समध्येच पीक अवर्स नसलेल्या वेळेत होतील, म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री सकाळचे 9:30 या वेळेव्यतिरिक्त। मित्रांनो, सरकारने हे बदल का लागू केले आहेत? कारण यूपीआयवर दररोज लाखो करोडो व्यवहार होतात, ज्यामुळे सर्व्हरवर खूप जास्त भार येतो। तुम्ही पाहिलंच असेल की जेव्हा 10वीचा निकाल लागतो तेव्हा वेबसाईट क्रॅश होते। तशीच परिस्थिती यूपीआयमध्येही निर्माण होते, विशेषतः पीक अवर्समध्ये। अनेक लोक वारंवार बॅलन्स तपासतात किंवा प्रलंबित पेमेंट्सची स्थिती वारंवार पाहतात। यामुळे प्रणाली मंदावते, कधीकधी अयशस्वीही होते। या नवीन नियमांमुळे प्रणालीवरील अनावश्यक भार कमी होईल, फसवणूक रोखली जाईल आणि व्यवहार अधिक सुरळीत होतील। रिझर्व्ह बँकेने नुकतेच संकेत दिले आहेत की यूपीआय नेहमीसाठी मोफत राहणार नाही, कारण प्रत्येक यूपीआय व्यवहारामागे बँकेचे सर्व्हर, पेमेंट ॲप्स आणि सुरक्षा प्रणाली काम करतात। यासाठी जो खर्च येतो तो खूप जास्त आहे आणि आत्तापर्यंत हा खर्च सरकार अनुदानातून चालवत आहे। पण आता यूपीआयचा वापर वेगाने वाढत आहे आणि हा खर्च सांभाळणे अवघड होत चालले आहे। भविष्यात यूपीआय व्यवहारांवर 50 पैसे ते 2 रुपयांपर्यंतचे छोटे शुल्क लागू शकते। काही कंपन्या मासिक सबस्क्रिप्शन सुद्धा आणू शकतात, ज्यामध्ये अमर्याद यूपीआय व्यवहार करता येतील। आता तुम्ही म्हणाल की या नवीन बदलांचा माझ्यावर काय परिणाम होईल? जर तुम्ही यूपीआयचा वापर किराणा, दूध, ब्रेड किंवा छोट्या-मोठ्या खरेदीसाठी करत असाल तर तुम्हाला जास्त फरक पडणार नाही। पण जर तुम्ही वारंवार बॅलन्स तपासत असाल किंवा प्रलंबित पेमेंट्स तपासत असाल तर या नवीन मर्यादांमुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो। भविष्यात जर शुल्क लागू झाले तर छोटे दुकानदार आणि ग्रामीण भागात रोख व्यवहार पुन्हा वाढू शकतात। या नवीन नियमांमुळे यूपीआय प्रणाली अधिक सुरक्षित आणि वेगवान बनेल। पेमेंट अयशस्वी होण्याच्या घटना कमी होतील आणि फसवणुकीला आळा बसेल। मित्रांनो, भारत हा जगातील पहिला देश आहे जिथे डिजिटल पेमेंट्स इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या कमी खर्चात होतात। पण आता यूपीआयला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या दिशेनेही काम सुरू आहे। सिंगापूर, यूएई सारख्या देशांमध्ये यूपीआय सुरू झाले आहे। यामुळे भविष्यात यूपीआय अधिक मजबूत होईल, पण त्यासाठी प्रणालीला स्थिर आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे। मित्रांनो, यूपीआयने आपले आयुष्य खूप सोपे केले आहे, पण आता त्याच्या वाढत्या वापरामुळे आणि खर्चामुळे काही बदल अनिवार्य झाले आहेत। 1 ऑगस्टपासून लागू झालेले नियम आणि भविष्यात येणाऱ्या संभाव्य शुल्कामुळे आपल्याला आता थोडा विचारपूर्वक वापर करावा लागेल। पण याचा सर्वात मोठा फायदा हा होईल की आपली पेमेंट प्रणाली अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली सरकारी अधिकृत महत्त्वाच्या लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन त्या पाहू शकता। तसेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून सरकारी माहितीवाल्या ग्रुपला लवकर जॉईन व्हा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत आपली काळजी घ्या। टेक केअर आणि बाय।